कामाच्या विषयी मी काल एक भाषण ऐकलं, मला एका मित्राने मुदखेडमध्ये माझ्या मित्राचं भाषण ऐकवलं. त्या भाषणामध्ये कुठेही असं म्हणाले नाही की मला मुदखेडमध्ये हे करायचंय, मला मुदखेडमध्ये ते करायचंय. ते भाषणात म्हणाले की लोक आज माझ्या वडिलाला बोलायला लागले, लोक आज माझ्या वडिलांवर टीका करतायत. मी अतिशय नम्रपणाने सांगतो, आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या बद्दल मीच नाही, आमचा कुठलाही राष्ट्रवादीचा पदाधिकारी कार्यकर्ता बोलला नाही आणि बोलू शकत नाही. शंकरराव चव्हाण साहेबांची उंची फार मोठी आहे, त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. पण उसाच्या पोटी काऊच जन्मला त्याचा राग सगळ्या लोकांच्या मनात. तुम्ही सांगा ना, तुमचं भाषण काय झालं का? अरे तुम्ही मुख्याला विकासावर गप्पा मारा, सांगा मुख्याकडे की हा विकास केला पाहिजे, हा करतोय, इतक्या वर्षात हे केलंय. पण त्याच्यावर बोलायचं नाही, मग कुठला तरी मुद्दा उकरून काढायचा आणि ज्या मुद्द्यावर कोणीच बोललं नाही ते मुद्दा आणून भावनिक करायचा, ही फार जुनी सवय आहे. आम्ही सगळे त्याच शाळेत होतो. मी त्यांना फार लवकर ओळखलं आणि पोकरना साहेबांना थोडं उशिरा ओळखलं. घाटे साहेब तिथेच होते. ही शाळा फार भारी आहे, लोकांना दम द्यायचा, दहशत निर्माण करायची आणि निवडणुकीमध्ये आपला डाव साधायचा. ही पद्धत आता बंद झाली पाहिजे. कदाचित व्यापाऱ्यांना दम देतील की तुम्ही असं नाही केलं तर असं होणार आहे, मी असं करू. आता हे उसना अवसन आणायचा कार्यक्रम मुदखेडमध्ये चालू आहे. आता सत्तेमध्ये कोणी विचारत नाही. परवा तुम्ही भारतीय जनता पक्षाची जाहिरात बघा, ज्याच्यामध्ये पक्षाचे अर्ज मागवले गेले. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज द्यावे, त्याच्यामध्ये तुमच्या इथल्या महाशयाचा फोटो सुद्धा टाकला नाही पक्षाने. मी अध्यक्षाला विचारलं, मला फोटो काढायचे म्हणजे आमच्या पक्षात कोण आहे? ही अवस्था ज्यांची आहे त्यांच्याबद्दल आधीच बोलायची गरज नाही. तुम्ही प्रामाणिकपणाने विचार करा, लोकांच्या थापाला बळी पडू नका. जो माणूस महाराष्ट्रामध्ये मंत्री राहिला, जो माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, तो माणूस मुदखेडमध्ये काहीच करू शकला नाही आणि आता अडगळीत पडल्यावर म्हणते की मी हे करतो, ते खरं आहे का याचा आधी विचार करा. आज मी आमदार आहे, आमदार असताना जर मी काम करू शकलो नाही तर माझे आमदार झाल्यावर काम करू शकतो का? हे कोणाला न समजण्यासारखं भाषण. मग आता लोक विचारतील, तुम्ही एवढे वर्षापासून सत्तेत आहेत, तुम्ही मुदखेडला काय केलं? शहरात प्रवेश केला तेव्हापासून शहराच्या बाहेर जाईपर्यंत नाकाला फडकं बांधून जावं लागतं. मग लोकांनी हे प्रश्न निर्माण करू नये म्हणून आदरणीय कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेबांवर यानं बोलला त्यानं बोलला, आपणही विश्वास ठेवला पाहिजे. शंकररावजी चव्हाण साहेबांवर कोणी बोललं नाही, बोलणार पण नाही. पण यांना त्याचं भांडवल करायचं आहे, यांना मुदखेडचा विकास करायचा नाही. अशा प्रवृत्तीला आपल्याला दूर ठेवलं पाहिजे. त्यांनी काय वरी कुठं खाले काय, कोणाला लुबाडले काय? समोरच्या माणसानं पुरं महाराष्ट्र खालाय.
आणि आता पक्षांतर केले. पक्ष का बदलला हे कोणी विचारले का? मुदखेडमध्ये कोणाची हिंमत आहे का की का पक्ष बदललाय? त्याने कधी खुलासा केलाय का की मी या कारणासाठी पक्ष बदललाय? आणि ते म्हणतात प्रताप पाटलांना, अरे मी तर माझ्या एवढे पक्ष बदलणारा भादरच या जिल्ह्यात नाही. पण ज्या पक्षात गेले तिथून निवडून आलो त्याचं कारण हे आहे की समोर बसलेली जनता, या जनतेसोबत आमची नाळ जोडलेली आहे. या जनतेसोबत आमचं नातं निर्माण झालंय. म्हणून भाजपमध्ये आलो, तुम्हाला हरवून खासदार झालो. शिवसेनेतून आमदार झालो, अपक्ष झालो. आता एक शिल्लक राहिलं होतं राष्ट्रवादी, त्याच्यातून आमदार झालो. पण विकास आणि विकासाचा पाठपुरावा आम्ही सातत्याने केला.